प्रश्न पहिला, राज्य सरकारच्या स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरण करण्यासाठी कोणती संगणक प्रणाली वापरण्यात येते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ई-पॉस. प्रश्न दुसरा, प्रधानमंत्री स्वनिधी योजना कोणत्या घटकासाठी राबविण्यात येते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, शहरातील फेरीवाले. जे शहरातील फेरीवाले असते त्यांच्यासाठी राबविण्यात आले. प्रश्न तिसरा, महानिर्मितीचा राज्यातील फ्लोटिंग सोलरचा पहिला प्रकल्प कोठे उभारण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, चंद्रपूर. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, चंद्रपूर. प्रश्न चौथा, पालघर जिल्ह्यातील कोणता पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे? पालघर जिल्ह्यातील कोणता पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तारपा. पालघर जिल्ह्यातील तारपा हा प्रसिद्ध आहे. तर प्रश्न पाचवा, भारतातील नीलक्रांती ही कोणत्या उत्पादन वाढी संदर्भात आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मत्स्य उत्पादन. प्रश्न सहावा, प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे? प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मृत्युंजय. प्रश्न सातवा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दापोली येथे आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दापोली. प्रश्न आठवा, द केरळ स्टोरी या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? द केरळ स्टोरी या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सदीप्तो सेन. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सदीप्तो सेन. प्रश्न नववा, एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे जनक कोणाला मानले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, डॉक्टर जेफ्री हिंटन. योग्य उत्तर आहे डॉक्टर जेफ्री हिंटन. प्रश्न दहावा, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स कोठे स्थित आहे? टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स कोठे स्थित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मुंबई. प्रश्न अकरावा, निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी कोणावर असते? निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी कोणावर असते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, निवडणूक आयोग. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, निवडणूक आयोग. प्रश्न बारावा, भारतीय नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? भारतीय नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1955 साली मंजूर झाला. प्रश्न तेरावा, नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या शासन पद्धतीमध्ये मिळतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, लोकशाही. प्रश्न 14वा, निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी कोणावर असते? तर हे प्रश्न डबल झालेला आहे, याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. प्रश्न 15वा व शेवटचे प्रश्न, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दिल्ली येथे आहे. ऑप्शन क्रमांक सी, दिल्ली येथे आहे. प्रश्न पहिला, सर्वात कठीण वस्तू कोणती? सर्वात कठीण वस्तू कोणती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हिरा. हिरा हा सर्वात कठीण वस्तू आहे. प्रश्न दुसरा, पेसमेकर हे टिमटिंबचा त्रास होणाऱ्या रुग्णाकरिता वापरतात. पेसमेकर हे हृदयाचा त्रास होणाऱ्या रुग्णाकरिता वापरतात. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, हृदयाचा त्रास. प्रश्न तिसरा, हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्यतेल कोणत्या पिकापासून तयार केले जाते? हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला तेल हे करडई या तेलापासून तयार केले जाते. ऑप्शन क्रमांक बी, करडई तेलापासून. प्रश्न चौथा, कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हिरा.
कार्बनचे सर्वात कठीण रूप हिरा हे आहे. प्रश्न 5वा, धुण्याचा सोडा या संयोगामधील रासायनिक पदार्थ कोणता? धुण्याचा सोडा या संयोगामधील रासायनिक पदार्थ सोडियम कार्बोनेट हे आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सोडियम कार्बोनेट. प्रश्न 6वा, हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हेलियम. हवेत उडणाऱ्या फुग्यात हेलियम नावाचा वायू असतो. प्रश्न 7वा, कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह Cu हे आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, Cu. प्रश्न 8वा, सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती? सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, Au. सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा Au असे होते. प्रश्न 9वा, विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, राईट बंधू यांनी लावला. विमानाचा शोध राईट बंधू यांनी लावला. प्रश्न 10वा, भूकंप मापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे? भूकंप मापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सिस्मोग्राफ. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सिस्मोग्राफ. प्रश्न 11वा, एड्स हा रोग कशामुळे होतो? एड्स हा रोग कशामुळे होतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, विषाणू. एड्स हा रोग विषाणूमुळे होतो. प्रश्न 12वा, श्वसनासाठी कोणत्या अवयवाची आवश्यकता असते? श्वसनासाठी फुफ्फुस या अवयवाची आवश्यकता असते. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फुफ्फुस. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फुफ्फुस. प्रश्न 13वा, हाडांच्या निकोप वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या विटॅमिनची आवश्यकता असते? हाडांच्या निकोप वाढीसाठी विटॅमिन डी ची आवश्यकता असते. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, विटॅमिन डी. प्रश्न 14, प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक आहे? प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी क्लोरोफिल हा पदार्थ आवश्यक आहे. क्लोरोफिल. ऑप्शन क्रमांक बी, क्लोरोफिल. प्रश्न 15वा, पेनिसिलियम हे कशाचे उदाहरण आहे? पेनिसिलियम हे कशाचे उदाहरण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बुरशी म्हणजेच फंगस. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न पहिला, झाडाचे वय कशावरून ठरवतात? झाडाचे वय कशावरून ठरवतात? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, झाडाच्या बुंद्याच्या आतील वर्तुळावरून ठरवले जाते. प्रश्न दुसरा, आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, घन. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, घन. प्रश्न तिसरा, टिमटिंब शरीर बांधणीसाठी म्हणजेच बॉडी बिल्डिंगसाठी आवश्यक घटक आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, प्रोटीन्स म्हणजेच प्रथिने. शरीर बांधण्यासाठी खूप आवश्यक घटक आहेत. प्रश्न चौथा, आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ग्वायटर. आयोडीनच्या कमतरतेमुळे ग्वायटर हा आजार होतो. प्रश्न 5, जमिनीवरून हवेतील लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, त्रिशूल. जमिनीवरून हवेतील लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र त्रिशूल आहे. प्रश्न 6, शिसे या धातूचा वापर टिमटिंबसाठी होतो. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दारुगोळा तयार करणे. प्रश्न 7, इन्सुलिन हे संप्रेरक म्हणजेच हॉर्मोन कुठल्या अवयवापासून निर्माण होतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, स्वादुपिंड. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, स्वादुपिंड. प्रश्न 8, पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणता रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते?
तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी क्लोरीन. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी क्लोरीन या रासायनिक मूलद्रव्याचा वापर केला जातो. प्रश्न 9. गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो? गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मिथेन. गोबर गॅसमध्ये मिथेन हा वायू असतो. प्रश्न 10. हसविणारा वायू कोणास म्हटले जाते? हसविणारा वायू कोणास म्हटले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नायट्रस ऑक्साईड. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नायट्रस ऑक्साईड. प्रश्न 11. मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या टिमटिंब एवढी आहे. मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या टिमटिंब एवढी आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 206. मानवी शरीरात एकूण 206 हाडे आहेत. प्रश्न 12. दो बूंद जिंदगी के हे कोणत्या आजार प्रतिबंधक जाहिरातीचे घोषवाक्य आहे? दो बूंद जिंदगी के हे पोलिओ या प्रतिबंधक जाहिरातीचे घोषवाक्य आहे. प्रश्न 13. पाण्याचा उत्कलनांक किती असतो? पाण्याचा उत्कलनांक किती असतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 100 डिग्री सेल्सिअस. पाण्याचा उत्कलनांक हे 100 डिग्री सेल्सिअस इतका असतो. प्रश्न 14. हवेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? हवेचा दाब मोजण्यासाठी ऑप्शन क्रमांक डी बॅरोमीटर. बॅरोमीटर या उपकरणाचा वापर केला जातो. प्रश्न 15. क्षयरोग हा रोग कशामुळे होतो? क्षयरोग हा कशामुळे होतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जीवाणू. क्षयरोग हा जीवाणूमुळे होतो.